महाविकास आघाडीचा आज मेळावा सकाळी 10:30 वाजता षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरातांसह महाविकास आघाडीतले इतर नेते उपस्थित राहणार। आजपासून निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढणार। आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद असणार। आज आयएमएची सर्वच राज्यातल्या प्रमुख सदस्यांची बैठक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक। बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, नवाब मलिक उपस्थित। बैठकीत विधानसभेच्या जागा वाटपावर चर्चा। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माझ्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये कोणतंही भांडण किंवा वाद नाही। पुण्यातल्या बैठकीत अजित पवारांचं स्पष्टीकरण। कुटुंबाच्या दृष्टीनं सुनेत्रा पवारांना बारामतीतनं उभं करणं योग्य नव्हतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। लोकसभेच्या निकालानं धक्का बसला, यामध्ये चूक माझीच। लोकसभा निवडणुकीच्या निकालावरनं अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या सोबत पुन्हा जाणार का, यावर अजित पवारांचं नो कॉमेंट्स। तर परदेशी मुळाच्या मुद्द्यावरनं पवारांनी काँग्रेस सोडली, पण 4च महिन्यात काँग्रेस सोबतच गेले। शरद पवारांवर साधला निशाणा। मुख्यमंत्री पदासाठी नशीबही लागतं। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मागे राहिलो हे गमतीत म्हणालो, ते वक्तव्य फार गांभीर्यानं घेऊ नका। अजित पवारांचं वक्तव्य। निवडणूक महायुती म्हणून लढतोय। विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीकडनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार, यावर अजित पवारांनी थेट उत्तर देणं टाळलं। अजित पवार निवडणूक लढणार नाहीत हे परीक्षण चुकीचं। अजित पवार योग्य तो निर्णय घेतील। जय पवारांच्या उमेदवारीवर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये दादांची घुसमट होतीये। दादांना निवडणुकीत रस वाटेनासा झाल्याचं अमोल कोल्हेंचं विधान। अजित पवारांच्या विधानसभेच्या जागेवरनं केलेल्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। अजित पवारांनीच बारामतीतून लढावं, नाहीतर बारामतीचा बिहार होईल। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना। आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधनंच निवडणूक लढवणार। काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकरांची माहिती। मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर अंतापूरकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची होती चर्चा। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातनं राहुल आवाडे हेच उमेदवार। महायुतीला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंची घोषणा। महायुतीनं उमेदवारी दिली तर स्वीकारू, आवाडेंची प्रतिक्रिया। विधानसभा लढण्यासंदर्भात अजित पवारांच्या एजन्सीकडनं कर्जत जामखेडमध्ये सर्वे। रोहित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड, त्यांच्यासोबत आणखी कोण याबाबत माहिती नाही। जय पवारांच्या उमेदवारीवरनं जयंत पाटलांचा टोला। पक्ष आणि पार्लमेंटरी बोर्ड चर्चा करेल, त्यानंतरच बारामतीच्या उमेदवारीबाबत निर्णय होईल। जय पवारांच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। पिंपरी चिंचवडमध्ये नाना काटेंना आमदार करण्यासाठी पार्थ पवारांनी चंग बांधला, तर महायुतीत खडा टाकणारी विधानं करू नका। भाजपचे आमदार अमित गोरखेंचा इशारा। जय पवारांना उमेदवारी देणं राष्ट्रवादीतला अंतर्गत निर्णय। दादा तुम्ही थांबा आणि जय पवारांना संधी द्या, असं कार्यकर्ते म्हणतायत। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। जय पवारांच्या बारामतीतल्या उमेदवारीवर चर्चा होईल। उमेदवारी कोण असणार हे स्थानिक पदाधिकारी ठरवतील। जय पवारांच्या उमेदवारीवर मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया। राजरत्न आंबेडकरांनी मनोज जरांगेंची घेतली भेट। महाराष्ट्रात समीकरणं घडवून आणत आहोत, आमच्या अजून बऱ्याच चर्चा शिल्लक। जरांगेंच्या भेटीनंतर राजरत्न आंबेडकरांची प्रतिक्रिया। मला हलक्यात घेऊ नका, मी एकदा राजकारणात शिरलो तर परिणामांची चिंता करत नाही। मी गरीब शेतकरी, मराठा, ओबीसींचं राज्य आणल्याशिवाय राहणार नाही। जरांगेंचा सरकारला इशारा। भेट राजकीय नसून सांत्वनपर। छोट्या पक्षांची मोड बांधण्याचा प्रयत्न। राजू शेट्टींची तानाजी सावंतांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। काँग्रेसनं 288 मतदारसंघातनं मागवलेल्या अर्जांना मोठा प्रतिसाद। एका अर्जासाठी आकारली 20,000ची रक्कम। 2,500 अर्जातनं 4 कोटींचा पक्षनिधी जमा।
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत आमची 15 जागांची मागणी, कोल्हापूरच्या 4 जागांसोबत सांगली, सोलापूरसह अन्य जिल्ह्यातल्या जागा लढवण्याची आमची तयारी, विनय कोरेंची माहिती. बीड विधानसभा मतदारसंघातनं शरद पवार पक्षाकडनं संदीप क्षीरसागर यांना अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर. लोकसभेत जी कामगिरी केली विधानसभेसाठीही करा, अमोल कोल्हेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. सावंतवाडी रोड टर्मिनसवर रेल्वे गाड्यांना थांबा द्या आणि टर्मिनसला प्राध्यापक मधु दंडवते यांचं नाव द्या या मागणीसाठी प्रवासी संघटनेचं आंदोलन. मंत्री दीपक केसरकरांचा आंदोलनाला प्रतिसाद. अहमदनगरमधल्या शेतकऱ्यांचा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या घरावर मोर्चा. शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक. भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांसह अमरावतीमधील सर्वपक्षीय आजी माजी खासदार आणि आमदारांना बच्चू कडूंचं स्नेहभोजनाचं निमंत्रण. स्नेहभोजनाच्या निमित्तानं राजकीय चर्चा. 1 सप्टेंबरनंतर अंतिम राजकीय निर्णय घेणार. मंत्री चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेकडून मिसळ पार्टीचं आयोजन. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी लुटला मिसळ खाण्याचा आनंद. ग्रामीण रस्त्याच्या श्रेयवादावरनं ठाकरे गटातले नेते भास्कर जाधव संतापले. माजी आमदार विनय नातू आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दात केली टीका. संजय राऊतांमुळे सर्व पक्ष सोडून गेले. राऊतांची भूमिका हीच उद्धव ठाकरेंची आणि शरद पवारांची भूमिका आहे का? वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांचा सवाल. लाडकी बहीण आणि इतर योजनेतल्या पात्र महिलांची मुख्यमंत्र्यांचा संवाद. पहिल्या टप्प्यामध्ये 33 लाख महिलांना 999 कोटींचं वाटप तर 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा. चंद्रपूरमध्ये कृषी विभागाच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन. रानभाज्यांची जनुक बँक उभारण्याच्या प्रकल्पावर भक्कम काम होण्यावर दिला भर. परळीतले ठाकरे गटातले गटप्रमुख निलेश ठोंबरेंनी मनसेत केला प्रवेश. मनसे नेते संदीप देशपांडे भेटीगाठी घेत असताना ठोंबरेंनी शिवबंधन हातातून काढत मनसेत केला प्रवेश. अहमदनगरच्या पुणतांब्यातल्या ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन मागे. पुणतांबा जंक्शनवर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी केलं आंदोलन. रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. हिंगोलीमध्ये स्वातंत्र्यदिनी नगरपालिका कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नगरपालिका आणि पालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांचं 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन. कंत्राटी पद्धतीनं असलेल्या शिक्षकांची कायमस्वरूपी आश्रमशाळेत नियुक्तीची मागणी. सोलापुरातल्या माळशिरसमध्ये युवा सेनेचं आमरण उपोषण. लाडक्या बहिणीचे पैसे दिले मात्र आता शेतकऱ्यांचे दुष्काळ निधीचे पैसे द्या, युवा सेनेची मागणी. वाढते सायबर गुन्हे लक्षात घेत वालिया कॉलेज आणि क्विक हिल फाउंडेशनकडनं रॅलीचं आयोजन. रॅलीतनं दिला सायबर क्राईमपासून सावध राहण्याचा संदेश. बोरिवलीमधल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाचा 4444वा प्रयोग रंगला. नाटक पाहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उपस्थिती. वसई पालिकेच्या परिवहन सेवेची ई बस सेवा सुरू. स्वातंत्र्यदिनी औचित्य साधत पहिल्या टप्प्यातल्या 10 ई बसेसचं लोकार्पण. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडनं अभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर. 1,26,000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार. समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला कारची धडक. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी. वाशिमच्या कोणाच्या मालेगाव दरम्यान झाला अपघात. वाशिममध्ये धावत्या कारचं टायर फुटल्यानं मोठा अपघात. एकाच कुटुंबातले 3 जण जखमी. समृद्धी महामार्गावरची घटना. वर्ध्याच्या धाम नदी पात्रात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडाल्यानं मृत्यू. बुडालेल्या 3घांपैकी एकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश. नवी मुंबईत पिस्तुलाचा धाक दाखवत कार चालकानं मालकिणीलाच लुटलं. घणसोलीतली घटना. रबाळे पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल. चालकाचा शोध सुरू.
इस्रोचं बेबी रॉकेट आज अवकाशात झेपावणार. अर्थ इमेजिंग सॅटेलाइट सोबत बेबी रॉकेट लॉन्च केलं जाणार. भविष्यातील तंत्रज्ञानांचा यामध्ये वापर. पंतप्रधान मोदी पुढच्या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर. संयुक्त राष्ट्र महासभेच्या उच्चस्तरीय सत्राला हजेरी लावणार. उद्योगपती गौतम अदानी साई दरबारी. माजी खासदार सुजय विखे पाटलांनी गौतम अदानींच्या गाडीचं केलं सारथ्य. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकरांनी अदानींचं केलं स्वागत. साई दर्शनानंतर उद्योगपती गौतम अदानी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या लोणीतल्या निवासस्थानी. सुजय विखेंनी शिर्डी ते लोणी असं अदानींच्या गाडीचं केलं सारथ्य. कोलकाता डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी सीबीआयनं सुरू केली चौकशी. सीबीआयच्या विशेष टीमनं 4 डॉक्टर्सची केली चौकशी. कोलकाता हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी 12 जणांना अटक. महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येनंतर हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती तोडफोड. ओडिशा सरकारचा मोठा निर्णय. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना 1 दिवसाची मासिक पाळी सुट्टी मिळणार. ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांची घोषणा. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेता कुस्तीपटू अमन सेहरावतला उत्तर रेल्वेनं दिली बढती. ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी क्रीडा या पदावर दिली बढती. भारतात महिला T20 वर्ल्ड कपच्या आयोजनाला बीसीसीआयचा आयसीसीला नकार. श्रीलंका किंवा यूएईमध्ये महिला T20 वर्ल्ड कपचं आता आयोजन होण्याची शक्यता. महिंद्रानं स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर लोकप्रिय एसयूव्ही थारचं 5 दरवाजे असलेलं मॉडेल थार रॉक्स केलं लॉन्च. पेट्रोल मॉडेलची किंमत 12,99,000 पासून सुरू तर डिझेल मॉडेलची किंमत 13,99,000 पासून सुरू. स्वीडनमध्ये एमपॉक्सचा रुग्ण सापडल्याची माहिती. एमपॉक्सचा सापडलेला पहिलाच रुग्ण. ओला इलेक्ट्रिकनं त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक रोडस्टर केली लॉन्च. कंपनीच्या वार्षिक संकल्प 2024 कार्यक्रमात रोडस्टर, रोडस्टर एक्स आणि रोडस्टर प्रो हे 3 मॉडेल केले लॉन्च. प्रख्यात क्षेपणास्त्र वैज्ञानिक पद्मश्री राम नारायण अग्रवाल यांचं हैदराबादमध्ये निधन. अग्नि क्षेपणास्त्राचे जनक म्हणून मिळाली होती ओळख. 84 वर्षांचे ते होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.